जळगावमध्ये एका शिक्षकानं विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। अमळनेर तालुक्यात ही घटना घडली आहे। नवलभाऊ कृषी विद्यालयातील विजय गरबड पाटील यांनी विष प्राशन करून जीवन प्रवास संपवलाय। संस्था चालकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं शिक्षकानं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। या सुसाईड नोटमध्ये माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्यासह 10 जणांचा उल्लेख आहे। या सगळ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलंय। या प्रकरणी विजय नवल पाटील आणि 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे आपल्या संपर्कात आहेत। विकास, काय अधिक माहिती आहे? भूषण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातले शिक्षण संस्था चालकाचे जे अध्यक्ष आहेत विजय नवल पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा राहून चुकले आहेत। यांच्या संस्थेमध्ये ही घटना घडलेली आहे, ज्यामध्ये विजय गरबड पाटील नावाचे शिक्षक आहेत। त्यांचं वय 40 वर्ष आहेत। गेल्या 22 वर्षापासून जवळपास 1994 पासून त्या संस्थेमध्ये ते नोकरी करत होते आणि त्यांना सुरुवातीला असं सांगण्यात आलं की तुम्हाला परमनंट आपण या जागेवरती करू, पण जवळपास 22 वर्ष झाले त्यांना आजपर्यंत परमनंट केलं गेलं नाही आणि अखेर नैराश्याने त्यांनी पहाटे विषारी औषध घेऊन त्यांच्या राहत्या घरामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्या केल्याच्या आधी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये जे विजय नवल पाटील आहेत केंद्रीय राज्यमंत्री आणि आजूबाजूचे जे त्यांच्या शिक्षक होते त्यांचं सुद्धा नाव लिहून ठेवलेलं आहे आणि ज्यांनी त्यांना फसवणूक केलेली आहे त्यांची सगळ्यांची नाव लिहून ठेवलेली आहेत आणि अखेर त्यांची जी पत्नी आहे त्यांनी सायंकाळी अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। त्याच्यानंतर विजय नवल पाटील यांच्या सकट 10 लोकांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।